राहुरी तालुक्याला ना आमदार ना खासदार, त्यामुळे राहुरी तालुका हा राजकीयदृष्ट्या अंधारात चालला आहे अशी खंत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनी व्यक्त केली आहे। रविवारी वांबोरी येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना सुभाष पाटलांनी आपली खंत बोलून दाखवली। याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते। तालुक्याला स्थानिक रहिवासी असलेला लोकप्रतिनिधी का नाही याचा विचार आपण करायला हवा असंही त्यांनी म्हटलं। हे आता काही जणांच्या वयाचा प्रश्न आला, काही जण निवड गेले आणि आज तर काही दिसत नाही मला काही। आणि तालुका हा तसा अंधारात गेलेला आहे, म्हणजे सामाजिकदृष्ट्या मी म्हणणार नाही, पण राजकीयदृष्ट्या म्हणजे तालुका याच भौगोलिक परिस्थिती राहुरी तालुका हा अंधारात गेलेला आहे। कुठेही नाव राहुरी तालुक्यातलं काही येत नाही। राहुरी तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या तालुक्यात ना खासदार ना आमदार तालुक्यात राहणार, त्याचा भेदभाव करायचं काही कारण नाही, पण ती परिस्थिती आहे। आता ही याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं का झालं तोही विचार आहे। आपल्याला तालुक्यामधला माणूस चालतो की नाही तो भाग वेगळा आहे, चालत असला तर तो का चालतो, चालत नसला तर तो का चालत नाही, त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे। म्हणजे मी बोललेलं काही कोणाला सगळ्यांनाच आवडलं असेल तर काही भाग नाही, पण हे बोललं पाहिजे। आता माझंही वय झालेलं, पुढच्या वर्षी मी 80 वर्षाचा होईल, आता मला कोणाला काही मागायचं आणि मागितलं तरी कोणी काही घेणार नाही। माग 2014 साली कळले साहेबांना आमदार केला। मी म्हणत नाही की ती माझ्यामुळे आमदार झाली, पण मी म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते म्हणले त्या काळामध्ये भाजपचं सरकार होतं, भाजप आणि शिवसेना युती, तेव्हा पाटील साहेबांना तुम्ही घ्या विद्यापीठामध्ये, त्यांनी घेतलं का? नाही घेतलं। आता सगळ्यांचे देखत मी त्या दिवशी सरकारच्या सभेत बोललो, करता आलं तुम्हाला आमदार करणार आहेत का? नाही करणार। आता आमदार व्हायला सुद्धा नशीब लागतं, काही करायला नशीब लागतं, मंत्री व्हायला नशीब लागतं। आता अनेक लोकांनी एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।